आता मोकळं होतं पटकन. गडगड अवस्था. नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप आसे स्वागत करतो आपलं मरमेदा कायरोपॅटिक आपल्या चॅनलवर. आज आपले काही हेमंत काका आहेत. नमस्ते काका. नमस्कार. बरं, काकांची सायटिकेचा खूप तीव्र त्रास होता त्यांना, असाही असा त्रास, आणि आपल्या 7 दिवसाच्या मेरुदंड संजीवनी ट्रीटमेंटने त्यांना तो पूर्णपणे त्याच्यातून त्याची सुटका झालेली आहे, बरं वाटलं आहे. तर आपण त्यांना जाणून घेऊयात तो त्रास केव्हा चालू झाला आणि किती दिवसापासून होता आणि कसा कसा आराम पडला. ओके, तर काका हा त्रास तुम्हाला केव्हा चालू झाला अचानकपणे? माझं वय वर्ष 64. बरं बरं मला नोव्हेंबरपासून या त्रासाची सुरुवात झाली बरं आणि चालताना मला कमरेपासून टाचेपर्यंतच्या वेदना होत होत्या आणि हळूहळू त्या वेदना वाढत गेल्या. त्या वेदना वाढत गेल्यानंतर तो त्रास जेव्हा जेव्हा असाही वाटायला लागला, म्हणून मी स्पाईन सर्जन यांचा सल्ला घेतला. तर त्यांनी माझा MRI केला आणि मला 1.5 महिना संपूर्ण विश्रांती आणि मेडिसिन अशी ट्रीटमेंट दिली. सतत 3 आठवडे मी विश्रांती घेतली, परंतु त्यातही मला काही फार फरक जाणवला नाही. तर माझे मुंबईत असलेले एक नाते जे डॉक्टर आहेत, त्यांनी नाशिकमधील श्री संदीप आसे सर यांच्याकडे जाऊन कायरोपॅट्रिक ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला दिला व त्यानुसार मी ट्रीटमेंटला सुरुवात केली. तर पहिली सेटिंग माझी 12 फेब्रुवारी 2024 रोजी झाली व पहिल्या सेटिंगनंतरच मला दुसऱ्या दिवशी तळपायात येणाऱ्या माझ्या ज्या मुंग्या होत्या, त्या येणाऱ्या मुंग्या बंद झाल्या व थोड्याफार प्रमाणात पोटरी आणि याच्यातला येणारा त्राससुद्धा मला कमी वाटला. त्याच्यानंतर अजून माझ्या 2 सेटिंग झाल्या व त्या 2 सेटिंगमध्ये मला जवळजवळ 70% आराम मला वाटला. आणि सरांनी जो मणक्यांमध्ये मला स्टिफनेस होता, त्यासाठी 7 दिवसाची मला मेरुदंड संजीवनी आणि पंचकर्म चिकित्सा करण्याचा सल्ला दिला व ती केल्यानंतर मी आज या त्रासातून पूर्णपणे जवळजवळ बरा झालेलो आहे. आणि मी आज आता दररोज संध्याकाळी जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत पायी चालू शकतो. बरोबर काका, तुम्ही जे बोलताय 1.5 ते 2 किलोमीटर आता चालताय, पूर्वी चालण्याची स्थिती कशी झाली होती नेमकं? या आजारानंतर तुम्ही चालल्यावर थोडंसं हेवी वाटायचं का? किती चालू शकायचे थोडक्यात? चालणं माझं म्हणजे जवळजवळ एक 50 ते 100 फुटाच्या पुढे मी जाऊ शकत नव्हतो. कारण चालायला जशी सुरुवात केली की एक 2 रूम ओलांडून पलीकडे गेलं की माझा तो ठणका वाढायचा आणि मला ते बसणं गरजेचंच होऊन जायचं तिथे, इतका तो असह्य त्रास होता. परंतु आज मी जाऊन परत येतो तरी मला त्याच्यात पायात कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. उलट हळूहळू जो कमरेत माझं ते जखडल्यासारखं जे झालेलं होतं, हळूहळू ते माझं आता पूर्ण ते मोकळं झालेलं आहे. सगळं रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स वाटतं. तुम्ही व्यायाम करताय ना आता पण? हो, आपण जो व्यायाम दिला तो मी नियमित रोज सकाळी व्यायाम करतो आणि संध्याकाळी पायी चालतो तिथे. व्हेरी गुड. नाही, पण दोन्ही टाइम तुम्ही चांगलं मेहनत करताय आता आणि त्याच्याबरोबर आहार पण व्यवस्थित घेताय, तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं सगळ्या दिशा बंद झालेल्या असतात आणि आता सर्जरीशिवाय पर्यायच नाही, पण कधी कधी थोडा विश्वासाची गोष्ट येते आणि थोडा आम्ही प्रयत्न करतो, थोडं तुम्ही पण प्रयत्न करायचा असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो. याचं उत्तम उदाहरण हेमंत पाटील काका आहेत. तर आपण त्यांना एक आज सेटिंग देऊया, सेशन देऊया. लाईव्ह तुम्ही बघू शकता. रिलॅक्स रिलॅक्स, आराम से. व्हेरी गुड. ते किशोरनगरचं हे आहे ग्राउंड चांगलं ग्राउंड आहे का? ट्रॅक चांगला केलेला आहे. सर का खाली आता मोकळं होतं पटकन. गडगड अवस्था. पहिलं असं थोडंसं ताण द्यायचं. डोकं तिकडे. सर
हा पाय थोडासा जड वाटतो फक्त. हम्म. ज्यावेळेला पूर्ण बेडवर होतो तेव्हा असं वाटलं की आपण आता याच्यातनं निघतं. बाहेर पडू का नाही, निघू का नाही असं. त्यामुळे खूपच मला ते त्यावेळेला ते टेन्शन वाढलेलं होतं. आणि आता आणि घरचे लोक त्याच्यामुळे खूप परेशान त्याच्यात. पण आता चालता यायला तो लागलं. आता चालता यायला लागला, सगळ्या प्रकारची कामं मी करू शकतो. कसं समाधान आहे. आणि स्वतः मी आता माझी 2 व्हीलर गाडी स्वतः चालवतो. क्या बात आहे. त्याच्यामुळे आता खूपच मी आनंदी आहे. आणि खूपच मला आपल्या ट्रीटमेंटमुळे मला खूप खूप चांगला रिझल्ट मिळाला. त्याच्यामुळे माझ्या सगळे मित्रपरिवार ते आवर्जून सर्वांना सांगतो की अगोदर ऑर्थोपेडिक किंवा स्पाईन सर्जनकडे जाण्याच्या आधी ऑपरेशनच्या ऐवजी एकदा जरूर संदीप आशे सरांकडे जाऊन ते कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट घ्यावी असं. चालून बघा एकदा, चालून बघा. कॉन्फिडन्स, तुमच्या चालण्यात जो कॉन्फिडन्स आहे तो पण बघायचा आम्हाला. एकदम मस्त चालताय आता. नाईस. चला. एकदम बॅलन्स वाटतं. हो, कुठेच असं हे नाही. नाही काही फरक काही नाही. चला, चांगलं असेच. धन्यवाद सर, आपले खूप खूप आभार. थँक्यू.